पश्चिम आशियाई देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर भारतवासियांना एक विनंती केलेली आहे, एक आवाहन केलेलं आहे की वर्षभर त्यांनी सोनं खरेदी करू नये. आणि याचबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत ऑल इंडिया ज्वेलर असोसिएशनचे नॅशनल स्पोक्सपर्सन कुमार जैन आहेत. आपण त्यांच्याकडे पोहोचलेलो आहोत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं विधान केलं आहे आणि म्हटलं आहे की वर्षभर दागिने खरेदी करू नका, ही सुद्धा एक देशभक्ती असेल. कसं पाहता याकडे आणि तुमच्या धंद्यांवर, उद्योगधंद्यांवरती, ज्वेलर असोसिएशनवरती याचा काय परिणाम होईल? नाही, बरं सांगितलं त्यांनी, मोदीजींनी राईट थिंग केली आहे. ह्याच्यातून काय ते करंट डेफिशिट कमी होते, आपल्या पैसे ते डॉलरमध्ये पेमेंट होते आणि डॉलर आज वाढलेला आहे, 97 परत गेलेला आहे. कुठेतरी मोठं नुकसान होते. लोकांना रिझर्व करायचं आहे, पण कसं हे पॉसिबल नाही. आता 3 लाख कारागीर आहे, 3 करोड कारागीर आहे हिंदुस्थानमध्ये. त्यांचे काम कुठे जाणार? आम्ही 15,000 ज्वेलर्स आहे मुंबईतून, त्यांचे सगळे काय काम करणार? हे पॉसिबल नाही. इकडे सोन्याचा धंदा 100 वर्षापासून माझी दुकान आहे. मी बघतो 15 रुपये तोला होता, आज 1.5 लाख रुपये तोला झाला. तरी बी लोक काम करतात. आणि कामासाठी ह्याच्यात 3 करोड कारागिरीला कुठे कामाला जाणार हे त्यांना विचारायला पाहिजे, मग त्याने स्टेटमेंट द्यायला पाहिजे. पण आता या सगळ्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान समोर आलं त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय होती या सगळ्या संदर्भात? नाही, असं काय सांगायला त्यांचा बरोबर आहे, पण लोक कुठे जाणार? तसं ज्वेलर्स कुठे जाणार? आणि त्याचा कुठे कारिगर आहे, 3 करोड कारिगर आहे, ते सगळे कुठे जाणार? ते त्यांना विचारायला पाहिजे. पण आपली जी देशाची अर्थव्यवस्था आहे यामध्ये लोक सोन्यात फार जास्त इन्व्हेस्टमेंट करतात, फार जास्त गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीवर परिणाम होईल असं दिसतंय चित्र? डेफिनेटली. आणि मोदीजींनी सांगितलं मग लोक विचार करणार, पण त्याच्यात असा हे पॉझिटिव्ह विचार नाही. हे कुठेतरी असा ठोस काम नाही. कुठे लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी, आज इमर्जन्सीसाठी, काय मेडिकल सहाय्यासाठी सोना एक वस्तू आहे जे पाहिजे, तरी सोना स्टोर होणारच. लोक सोनं विकत घेत राहतील असं वाटतंय, स्टोर करत राहतील. सोना लोक घेत राहतील सोना. लोकांनी जर सोनं स्टोअर केलं तर मग देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा काही परिणाम होतोय का? हां, डेफिनेटली करंट अकाउंटचे डेफिसिट होणार. ते काहीतरी पैसे जाणार. आज डॉलर 87 रुपये परत गेला आहे. काही मोठा नुकसान देशला होणार, पण ते पॉसिबल नाही. मग यातून सुवर्ण मध्य कसा काढला जाईल? का ज्वेलर असोसिएशनची स्वतःची काही भूमिका आहे का या सगळ्या संदर्भात? नाही, आम्ही लोकांना अपील करणार की भाई सोना घ्या. काय तुमच्या घरात लग्न असेल तरी सोना घ्या, फालतूला इन्व्हेस्टमेंट करू नका. आता हे ना टाईम नाही इन्व्हेस्टमेंट करायला, असं लोकांना आम्ही म्हणणार, मेसेज करणार. म्हणजे लोकांना तुम्ही सुद्धा आवाहन करणार की इन्व्हेस्टमेंटच्या धर्तीवरती सोनं विकत घेऊ नका. लग्नसराई असेल, सोनं लागेल तर त्यावेळी सोनं विकत घ्या, असं आमचं म्हणणं हेच आहे की लग्नसराई असेल तरीच सोना घ्या, नाही तर सोना घ्यायला नको. नक्कीच. पण या विधानांचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचं तुम्ही स्वागत करता की याला विरोध करता? नाही, डेफिनेटली स्वागत करता आम्ही. काय करंट अकाउंट आपलं देशचं काम आहे ना. लोक पुढच्या वर्षी, गेल्या वर्षी सगळे सोनं देत होते तंत्रला. आता आपण सोनं फक्त घ्यायचं नाही, तसं काय करायला पॉसिबल आहे? पण जर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत की सोनं विकत घेऊ नका वर्षभर, तर सोन्याच्या दरावर काही याचा फरक पडणार आहे का? कारण आपण पाहतोय की सोन्याचे दर हे 1.5 लाखापर्यंत पोहोचलेले आहेत, आणखी जास्त वाढतील अशी चर्चा आहे. नाही, ते इंटरनॅशनल मार्केटवरती बेस्ड आहेत. तर सोना तिकडे इंटरनॅशनल मार्केटला वाढते, तरी इथे मुंबईला वाढेल, इंडियाला वाढेल. त्याच्यात काय फरक नाही पडणार, दरात काय फरक नाही पडणार. आणि असं पण म्हटलं की तेल कमी का, ही सुद्धा देशभक्ती असेल. आणि त्यासोबतच रासायनिक खत आहे ते सुद्धा, त्याचा वापर कमी करा. डेफिनेटली. तुम्ही गाडीवरती जातात ते गाडी यूज करू नका, नाही तर संघात 4-5 माणसं असेल तरी त्यांना तुमच्या संघात जावा. असं काय कुठेतरी पेट्रोल सेव्ह करायला सांगितलं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विधान केलं त्याचं स्वागत पण करतात. त्यासोबतच एक सल्ला दिलेला आहे सर्व मुंबईकरांना की इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्यात गुंतवणूक वर्षभर करू नका, पण लग्न सराई असेल तर सोनं विकत घ्या. कारण 3 कोटी जे कारिगर आहेत त्यांच्या उद्योगधंद्यांचा हा सगळा प्रश्न, ते कुठे जाणार असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.